उच्च न्यायालय भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आलेली मित्रांनो. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण तत्पूर्वी महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो. मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी आपण बेसिक टू ऍडव्हान्स बॅच लॉन्च केलेली. यामध्ये सगळे टॉपचे शिक्षक आहेत. यापूर्वी वेगवेगळ्या पोस्ट मिळालेले जबरदस्त असा अनुभव असलेले शिक्षण जगतामध्ये असे सगळे शिक्षक मला या बॅचमध्ये शिकवत आहेत. ही बॅच लाईव्ह बॅच आहे मित्रांनो. म्हणजे वेगवेगळ्या बॅचेसचे व्हिडिओज कॉपी करून त्या ठिकाणी यामध्ये समाविष्ट केलेले आहेत असं नाहीये. ते आपण सगळे लाईव्ह व्हिडिओ घेत असतो आपल्या महाराष्ट्र अकॅडमीमध्ये. महत्त्वाचं म्हणजे या बॅचमध्ये तुम्हाला विषयानुसार लेक्चर सुद्धा समाविष्ट केलेले आहेत. या व्यतिरिक्त अजून प्रश्न विश्लेषण सुद्धा आहे. मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण व्हिडिओच्या माध्यमातून या बॅचमध्ये तुम्हाला मिळेल. नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या व्यतिरिक्त टेस्ट सुद्धा तुमच्या एकूण 5 टेस्ट आमच्या तज्ज्ञांनी बनवलेले अति संभाव्य प्रश्न या बॅचमध्ये आम्ही समाविष्ट केलेले 5 टेस्ट आणि अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत. काही डाऊट असेल तर तुम्हाला या नंबरवर संपर्क साधायचा आहे. आपली ही बॅच जॉईन करण्यासाठी महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करा. ऍप इन्स्टॉल केल्यावर लॉग इन केलं तरी सुद्धा तुम्हाला चालू घडामोडीच्या PDF तिथे फ्रीमध्ये वाचता येतील आणि ते आम्ही दर आठवड्याला रोज प्रोव्हाइड करत असतो. महिन्याच्या, आठवड्याच्या आणि रोजच्या PDF असतात त्या. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी तिथे तुम्ही क्लिक केलं त्या फोल्डरमध्ये तर तिथून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आता आपण बघू या परीक्षेसाठी किती विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि याची लिस्ट आलेली आहे. ही लिस्ट नेमकी कशा प्रकारे बघायची आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. गुगल क्रोम तुमच्या मोबाईलमध्ये असेल, ओपन करा. ओपन केल्यानंतर इथे गुगल दिसते. गुगलवर तुम्हाला सर्च करायचं आहे BHC म्हणजे बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट. याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पहिली जी वेबसाईट तुम्हाला दिसते याच्यावर क्लिक करा. ही पहिली वेबसाईट ओपन झाली म्हणजे ही हायकोर्ट ऑफ बॉम्बे ऑफिशियल वेबसाईट आहे. याला स्क्रोल केल्यानंतर इथे दिसते बघा न्यू list of 1,15,922 candidates who are provisionally eligible to appear for screening test for the post of clerk. म्हणजेच काय तर क्लार्क या परीक्षेसाठी किती विद्यार्थी पात्र झालेले आहेत म्हणजे त्यांचे हॉल तिकीट येतील मग ते त्या ठिकाणी परीक्षा देतील. म्हणजे विचार करा तुम्ही क्लार्कसाठी 1,15,922 विद्यार्थ्यांसोबत तुमचं कॉम्पिटिशन आहे जर तुम्ही क्लार्क परीक्षेसाठी पात्र असाल तर. आणि ती पात्र लिस्ट क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला या ठिकाणी लिस्ट येत असते. लिस्ट यामध्ये डाउनलोड केलं. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला दुर्बीनचं चिन्ह असतं त्याला सर्च बॉक्स म्हणतात. तिथे सर्च बॉक्समध्ये तुमचं नाव टाकायचं इंग्रजीमध्ये. लगेच तुम्ही पात्र आहात की नाही त्या परीक्षेसाठी हे दिसेल तुम्हाला. या व्यतिरिक्त या ठिकाणी अजून तुम्ही स्क्रोल केल्यानंतर इथे दिसते 2,14,764 विद्यार्थी हे पिऊन, हमाल आणि फरास यासाठी पात्र झालेले आहेत आणि अपात्र विद्यार्थी 6,047. यांचं कारण असते की त्यांनी पेमेंट केलीच नव्हती किंवा अजून जे वेगवेगळे विद्यार्थी आहेत पात्र अपात्र झालेले. इथे 6,047 विद्यार्थी केवळ दिसतात पण त्याहीपेक्षा जास्त अपात्र झालेले. त्याचं कारण असते की ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरले होते तर त्या तुमच्या ऍडव्हर्टाइजमध्ये खाली दिलेलं होतं की जर तुम्ही लेटेस्टमध्ये किंवा शेवटचं ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे तेच आम्ही ग्राह्य धरून त्यानुसार या ठिकाणी लिस्ट प्रकाशित करण्यात आलेली. या लिस्टमध्ये सुद्धा तुमचं नाव तुम्हाला सर्च करायचं असेल तर ही लिस्ट इथून तुम्हाला डाउनलोड करावी लागेल. तुमच्या मोबाईलमधून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता किंवा महाराष्ट्र अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर या PDF आपण टाकून देऊ. त्या ठिकाणी तुम्हाला ती PDF डाउनलोड करायची आणि त्या ठिकाणी तुम्हाला केवळ सर्च बॉक्समध्ये तुमचं नाव सर्च करायचंय. तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपल्याला हॉल तिकीट येणार आहे की नाही येणार आहे. बरोबर आहे की नाही. या व्यतिरिक्त अजून बघा खाली गेल्यानंतर आपण आणि इथे बघा ना तुम्ही 2,14,764 विद्यार्थ्यांसोबत तुमचं कॉम्पिटिशन आहे. म्हणजे विचार करा 30 प्रश्नांची ही परीक्षा कमीत कमी तुम्हाला 28-29 मार्क जर पडत असतील तरच तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे. अन्यथा तुम्हाला 25च्या जवळ मार्क पडले किंवा 20 पेक्षा कमी मार्क पडले लांब तुमचा विचार केला जाणार नाही. अजिबात विचार करू नका की तुमचं सिलेक्शन होईल. त्यासाठी तुम्हाला म्हणतोय की झालेल्या प्रश्नपत्रिका बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे सोडवा. आपल्या पुस्तकामध्ये आपण दिलेले आहेत उच्च न्यायालय भरती शिपाई हमाल या पुस्तकामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांचं त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. आणि सहसा कोणतीही परीक्षा असू द्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा तोच पॅटर्न फॉलो केला जात असतो. मागच्या प्रश्नपत्रिका त्यातील जे प्रश्न असतात तेच मुद्दे उचलून पुन्हा त्या मुद्द्यांवर तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो. त्यासाठी आपण स्पष्टीकरण सुद्धा सखोल स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आणि विशेष म्हणजे अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा या पुस्तकामध्ये आहेत जे की आमचे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी खास करून तुमच्या मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करून या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. आणि महत्त्वाच्या तुमच्या या बॉम्बे हायकोर्टसाठी ज्या भरती आहेत त्यासाठीच्या सुंदर अशा नोट्स सुद्धा या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. तुमच्या जवळच्या दुकानामध्ये हे पुस्तक सध्या अवेलेबल आहे, तुम्ही घेऊ शकता आणि कमी किमतीमध्ये आहे. त्यावर आपण डिस्काउंट सुद्धा दिलेले. या व्यतिरिक्त इथे दिसते तुम्हाला लिस्ट ऑफ 5,455 कॅन्डिडेट्स हु आर प्रोव्हिजनली इलिजिबल टू अपीअर फॉर शॉर्ट हँड जे डिक्टेशन जे आहे टेस्ट म्हणजे जी तुमची टायपिंग टेस्ट असते स्टेनोग्राफीची लोअर ग्रेड याच्यासाठी एवढे विद्यार्थी पात्र आहेत आणि अपात्र एवढे विद्यार्थी आहेत. तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता. 2,599 कॅन्डिडेट्स हे हायर ग्रेड स्टेनोग्राफीसाठी
तिथे पात्र आहेत आणि अपात्र 97 विद्यार्थी आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा लिस्ट of 26,162 candidates who are provisionally eligible to appear for screening test for the post of staff car driver. म्हणजे 26,162 विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत स्टाफ कार ड्रायव्हरसाठी आणि अपात्र विद्यार्थी 934 विद्यार्थी आहेत. या ठिकाणी पुढची लिस्ट ठीक आहे, एवढ्या महत्वाच्या अशा लिस्ट आहेत. बाकीचे तुम्हाला पीडीएफ सुद्धा मिळतील. या पीडीएफ तुम्हाला बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. या टेलिग्राम चॅनलवर जे वेगवेगळे लेक्चर असतात, विशेषतः हायकोर्टसाठी जे आम्ही लेक्चर प्रश्नोत्तरांची सिरीज चालू केलेली आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर, तर त्याची लिंक सुद्धा त्या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची